चला सलामीची जोडी मैदानात रवाना झाली आहे. चला चेंडूंची पूर्तता करा. चला बॉलची पूर्तता करा आमचे बॉल बॉय. चला दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळते. एका बाजूला पाली आहे, एका बाजूला आपण पाहतोय विचुंबे संघ. विचुंबे टीमने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंगचे निर्णय, त्यामध्ये आपण दोन फलंदाज पाहतोय. चला विचुंबे टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा, 12वा खेळाडू पाठवा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल बालाराम शेलके आपण जरूर पाहतोय. डट बॉल, निर्धाव बॉलची सांगता. एक फलंदाज आपण सतीशला जरूर पाहतोय आणि गवसला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. दुसऱ्या बॉलवर मिळते सफलता. फलंदाज बाद. बिग विकेट, मोठा मासा गळाला लावलाय. फलंदाज सतीशला परतावा लागेल. नवीन फलंदाज विनोद भोईरला आपण पाहतोय. संघाने अशा अपेक्षा पल्लवीत जरूर ठेवल्यात, तिथे मात्र चांगला खेळ जरूर साकारावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असणारे बालाराम शेलकेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना दोन बॉलची फेकी गेली, त्यामध्ये एक डॉट बॉल पहिला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बालाराम शेलके. साईकला फलंदाज विनोद भोईरला आपण पाहतोय. तिसरा बॉल विनोद भोईरसाठी होता, तिथे मात्र लेग स्लिपला बॉलची अडवणी केली जाईल आणि या बॉलवर संघाचं अकाउंट ओपन केले जाईल. एक धाव लागेल. 1 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणारे गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील चौथा बॉल घेऊन. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट 1 रन. त्यानंतर आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून तिथे मात्र प्रयत्न
करतील परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन 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 करत चौकार. संकटाला घाबरायचं नाही तर संकटाला सामोरं जायचं. आणि तिथे मात्र संघ अडचणीत होता. चौकार आलाय. आई बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये गेलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक सलगचा दुसरा चौकार. मिळतोय 9 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल लास्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आई बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद होईल. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल निलेशला परतावा लागेल. षटकाचा खेळ समाप्त. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर लागतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय देवरंग गोवारी. आपण पाहतोय देवराम गोवारीला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जयदास पाटील आपण पाहतोय. जयदास पाटीलचा बॉल पंच इशारा करतील अवांतर वाईट खराब बॉल आहे. परत एकदा फेकावा लागेल असं सांगत असताना वाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अतिरिक्त धावेशी संघ धावून पोहोचेल तर म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल असणारे निर्धाव डॉट बॉलची सांगता. तिथे मात्र चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल ऑफस्टिकला ठेवण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्लोज होता. वाईट बॉल चाकवला. त्यानंतर हा बॉल चांगल्या प्रकारची डिलिव्हरी केली. डॉट बॉल. लोवर फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. कार्पेटच्या सहाय्याने केलाय. क्षेत्ररक्षक जरूर येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवर धाव फक्त आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 11 रन्स. 11 धावा धाव फलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. एका बाजूला पाली एका बाजूला बिचुंबे अशी दोन संघांमध्ये लढत. दोन बलाढ्य संघ खेळत असताना आपण जरूर पाहतोय कोण जिंकेल कोण हरेल. येणारा काल येणारा वेळ सर्व काही सांगून जाईल. परंतु अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांमध्ये. गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र अपील जरूर झाली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून दिले. तिथे मात्र निर्धाव बॉलची सांगता डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. जयदास पाटील एक नामांकित खेळाडू म्हणून पाली टीम कडून आपल्याला ओळख जरूर पाहायला मिळते त्यांची. चांगला खेळ सातत्याने आपल्या टीम साठी करत असताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आपल्या टीम साठी जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज इथे मात्र आपण जरूर पाहतोय लेफ्ट ड्राइव्ह आहे. अगदी जडमध्ये बाद होता
38 सर्कलच्या क्लोज बॉल अडवला जाईल, त्यानंतर उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत या बॉलवर एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो 12. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. अजूनही 2 बॉल टाकेल बाकी. एखादा मोठा फटका येईल का? विनोद बैर ऑन स्ट्राईक, परंतु प्रश्नचिन्ह असणारे तो. चांगली गोलंदाजी मी मारून देणार नाहीये असं सांगत असताना आपण पाहतोय जयदस पाटील, परंतु त्याचं उलटे करावं लागेल. संघाला जर चांगल्या धावसंख्येपर्यंत न्यायचं असेल तर तिथे मात्र फटकेबाजी जरूर करावी लागेल. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हाई बॉल, अगदी यॉर्कर लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते. बन्नाट वेग, त्यानंतर अप्रतिम लाईन लेंथ, सर्व काही सर्व गुण संपन्न आपल्याला जरूर पाहायला मिळालं. त्यानंतर षटक समाप्तीचा इशारा. 13 धावा धावफलकावर लागतील 2 विकेटच्या नुकसानात टीम विचुंबे. षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13. तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गोलंदाज पिंट्या शेलकेला आपण पाहतोय. पिंट्या शेलकेला आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लेग स्टिकला ठेवण्याचा प्रयत्न, परंतु लाईन बरकटली. पंच इशारा करतील हा बॉल खराब आहे, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रामध्ये धाव गणली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय 14 रन्स. 14 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. एका बाजूला पाली, एका बाजूला विचुंबे. गोलंदाजी करत असताना पिंट्या शेलके. आई बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बनेल दर्शक आलाय मॅक्सिमम बिग हिट. अजून एक षटकार. अगदी समोर ठेवला होता, समोरून खोदून काढला आणि सरळ लँड केला तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी धावफलक जाऊन पोहोचल. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये धरू केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला उचलतील, फेकतील. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोका बनू शकतो आणि तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. फलंदाज बाद. OUT रेड सिग्नल, लाल बत्ती तिथे मात्र लागली आणि फलंदाजाला परतावं लागेल. गोलंदाज तयार आहे. आई बॉल. नवीन फलंदाज आपण जरूर पाहतोय. जुनी नाव पोचले आमच्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आपल्याला पाहायला मिळते या एकेरी धावेनिशीर 22. 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त. चौथा बॉल घेऊन गोलंदाज पिंट्या शेलके तयार आहे. आई बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते. आई तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल या चुक्या आणि या चुक्या जरूर पाहायला मिळतात. चौकार मिळेल 4 धाब्यांसाठी.
नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिल भोईर, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, तिथे मात्र कार्पेटच्या सायने केलेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतील, फेकतील, ओव्हर थ्रो, मागे बॅकअप आहे. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. थ्रो धरून डोक्याच्या वरून गेला होता, परंतु मागे प्रोटेक्शन होतं, बॉलची अडवणी केली आणि या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे 27 ऑन बोर्ड आहेत. 27 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल लेटकटची नजाकत, चकमक जरूर दाखवली ती बॉलने तिथे मात्र, परंतु अडवणी झाली आणि आई बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे 28. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर एंड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 विकेट लॉस. टीम विचुंबे पोहोचते एकूण 28 धावेंवर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश पाटील आपण पाहतोय. शेवटचा षटक, अंतिमचा षटक. स्ट्राईकला फलंदाज विनोद भोईर. विनोद भोईर साठी बॉल होता, टप्पा पडल्यानंतर गिरकन आपल्याला वलन घेणारा जरूर बॉल पाहायला मिळाला, तिथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. निर्धाव बॉलची संख्या होत असताना चांगली गोलंदाजी निलेश पाटील यासाठी ओळखले जातात. टीम पालीकडून विश्वास दाखवलाय, स्वतःचा आत्मविश्वास दाखवावा लागेल. आई बॉल त्याच लाईननी तिथे मात्र जरूर त्याच मेरिटने फेकला होता आणि तिथे मात्र या बॉलवर सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 29. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन आहे रायगड जिल्हा अध्यक्ष 40+ टीमच्या आपल्या जरूर पाहायला मिळतील संजूबाई बॉस यांचे ते आगमन. त्यांना मी विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉस नावाने प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व संजूबाईंचे इथे मात्र आगमन. छाया रिसॉर्ट मानगरचे आपल्याला प्रोप्रायटर जरूर पाहायला मिळत आहेत. संजूबाई आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, शुभ स्वागतम, स्वागतम सुस्वागतम, आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी साहेब उपस्थित झालेत. मान्यवरांना विनंती करेन आपण या मंचावर संजूबाई आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम, वेलकम. नक्कीच 40+ संघांसाठी त्यांचं प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळते. संजूबाई बॉस यांचे आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर धाव पण मॅच कडे आपण पाहतोय. फलंदाज बाद झालं त्यानंतर धावसंख्या 29 वर अटकली आहे. 4 गडी बाद आपल्याला जरूर पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजा गोंधलीला आपण पाहतोय नवीन फलंदाज. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. तर स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या महिला वर्ग जरूर पाहायला मिळतील. सरिताजी पाटील यांचे इथे आगमन.
त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवर असलेलं प्रेम आमचं त्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचंही स्वागत, त्यांचंही वेलकम, त्यांचंही स्वागत आहे. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 30 धावा, 30 रन्स कंप्लीट. 4 विकेटच्या नुकसानात टीम विसुंबे. आई बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतील, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल फरार होईल. चौकार. तर चला बेलवली टीम आपण संपर्क साधा आयोजकांशी लगेच. आई बॉल आपल्याला पाहायला मिळतोय तिथे मात्र गॅप बंद केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलतील फेकतील आणि तत्पूर्वी या बॉलवर धावा कंप्लीट पाहायला मिळतील आपल्याला त्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 36-37 धाव्यांचं असणारे टार्गेट. हॅलो, चला बघा बेलवली संघ पण आला असेल तर चला रिपोर्टिंग करून घ्या आणि आयोजकांशी संपर्क साधा. बेलवली टीम, चला बेलवली संघ व्यासपीठावर आपण पाहत आहे, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय आपण पाहू शकाल. एक रायगडामधील दिग्गज व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आणि आजही आपण पाहिलं ना 40+ माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी असेल, या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. आणि मास्टर आपण पाहिलं तर अगदी 40+ रायगड जिल्हा आणि मग आपण पाहताय अगदी असोसिएशन त्याचे अध्यक्ष आपण पाहताय संजूभाई पाटील बॉस, अगदी मानगर आणि मग छाया रिसॉर्ट त्याचे सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू लिलाव प्रक्रिया ऑप्शन सोहळे आपण बरेचसे पाहत असतो आणि त्या मानगरच्या छाया रिसॉर्ट अगदी त्यामध्ये आपण सर्वच पाहिलेत. आणि प्रत्येक अगदी त्या मग विभागाची लीग असेल, पनवेल असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या लीग आपण पाहत असतो आणि प्रत्येकासाठी अगदी सहकार्य, विनामूल्य सहकार्य आपण संजूबाईंचं पाहिलं आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं तर एक जबरदस्त वडिलांच्या नावानं बनवलेलं स्टेडियम तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जर आपण विचार केला तर आत्माराम शेठजी अगदी आपण पाहू शकाल पाटील आणि मग त्यांच्या नावाचं ते क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आईच्या नावानं बनवलेलं छाया रिसॉर्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मी म्हणेन जबरदस्त कामगिरी पाहायला मिळेल. आणि अगदी आपण पाहत आमची अगदी आपण पाहू शकाल संजूबाईंच्या पाठी अगदी आमचे भाऊ अगदी आवडीचे व्यक्तिमत्व आणि सर्वांना आवडणारे व्यक्तिमत्व आहेत भाऊ, त्यांना आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया आणि मुख्य मंचकावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. हॅलो, चला टार्गेट ठेवलं आहे 37चं टार्गेट असेल.
बघा आपण पाहताय विचुंबी टीमला 3 धावांची पेनल्टी होती. धावसंख्या 36 3 मायनस म्हणजे 34चं टार्गेट. चला 34चं टार्गेट आता टीम पालीसाठी आणि पाली टीम आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगसाठी उत्तरार्धासाठी उतरलेली आहे. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल जयदास पाटील आणि विजय शेलके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24 बॉल आणि विचुंबी टीम आता वाचवणार आहे 34 धावा. तर करायचे 34 पाली टीमला. पाली टीम अगदी म्हटलं तर मग आमची एक जवळचे मित्र आणि एक जबरदस्त अंपायर्स आपण पाहत आहे उत्कृष्ट पंच संगमजी भोईर सर असतील आणि ते सुद्धा स्पर्धेचा आणि मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाली टीमला त्यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आणि आयोजकांना सुद्धा खूप सारे शुभेच्छा. आपलं स्वागत आहे संगमजी भोईर, मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचकडे आपण जाऊया. येणारे बॉल 24 आणि टार्गेट 34. गोलंदाजी मार्कवर विचुंबी टीमकडून गोलंदाज कोण असेल? नाना गोवारी. नाना गोवारी यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. 34 धावा आता कशा वाचवल्या जातील हे अगदी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. खूप सारे प्रेक्षक अगदी आपण पाहत आहे. ऑन साईडला आपण पाहू शकाल जी आंब्याची झाडे पाहायला मिळत आहेत आणि तिथे बसलेत आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टीम आहेत इकडे डीप स्क्वेअर लेगला सुद्धा आपण पाहत आहे बरेचसे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांचं स्वागत. आणि इकडे सुद्धा आपण पाहत आहे लॉंग ऑफ कव्हरमध्ये सुद्धा प्रेक्षक आणि मुख्य मंचकावर सारे प्रेक्षक. चला भोजन सुरू आहे बघा. कुणी जेवायचं बाकी असेल तर भोजन करून घ्या विनंती असेल. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मात्र फटका सुरेख पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं आणि चेंडूनं मात्र वेग धारण केला आणि निघाला सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आलाय नाना गोवारी यांच्या चौकार. पहिल्याच बॉलवर चौकारानं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं आहे. ज्या वेळेला मात्र हा बॉल अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. लेग स्टंप सोडतोय आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव जोडली आणि अवांतरनं धावसंख्येचा आलेख आपण पाहत आहे 5 अंकावर. खूप सारा बाहेर पाहायला मिळाला. वाईट बॉल. धावसंख्या 5. टार्गेट आहे 34. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल येणं, विकेट जाणं, मग चांगली फिल्डिंग या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील विचुंबी टीमसाठी. 34चा टार्गेट. 5 जोडले 29 राहिल्या. येणारे बॉल 23-29. यावेळेला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेला खेळतात. ऑन साईडला आपण पाहता फिल्डर आहेत. फिल्डिंग केली परंतु त्यानंतर चेंडूनं मात्र अगदी आपण पाहते त्यांना बीट केला. हातामधून निघाला आणि सीमारेषा ओलांडली गेली. आणखी एक येतो या षटकामधील हा दुसरा चौकार. हा चेंडू आपण पाहू शकाल. या बॉलवर मात्र मिळाली फक्त सिंगल रन्स आणि टीमची धावसंख्या आता टोटल जोडली ती दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक जोडलंय 10 या अंकावर. चला नेक्स्ट मॅचसाठी बघा सज्ज व्हायचं. टीम बेलवली टीम आणि वरचेवली टीम. चला दोन्ही टीम चला इथून सूचना येईल त्यानंतर आपण अगदी पुकार करूया. या बॉलवर मात्र आणखीन षटकार पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 आणि या 6नं धावसंख्या पुढे जाईल ती तब्बल 16 या अंकावर. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावसंख्या. टोटल स्कोर कार्डचा विचार केला तर 16 धावा. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका कव्हरमध्ये पाहायला मिळेल. डीपमध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग आणि तितकी चांगली फिकी पाहायला मिळाली. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 17.
17 जोडल्या, अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला बाकी आहे. येणारे 19 बॉल आणि 17ची आवश्यकता. 19 चेंडू आणि 17 धावा आता या मॅचमध्ये समीकरण राहिलंय. चांगला बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट केलं. अगदी चेंडू निघून गेला, बॅटचा संपर्क नाही आहे आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती सांगता षटक पहिलं संपलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या 17, येणारे 18 बॉल आणि आता 17ची आवश्यकता. 18 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. बघा पाली टीमसाठी पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. संगमजी भोईर पाली यांच्याकडून हे पारितोषिक लगावलं जात आहे. पाली टीमसाठी यावेळेला बॉल सिंगल कंप्लीट सेकंडसाठी जयदास येत आहेत परंतु एकच धाव. एक न मात्र धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली जाईल. 18 धावा, 17 बॉल आणि 16चं समीकरण. 17मध्ये 16 धावा थोड्याशा कमी राहिल्या. धावा येणं महत्त्वाचं होतं. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. पॉईंटमध्ये आपण पाहतोय कवर पॉईंटला अगदी खेळल्या डीपमध्ये. चांगली फिल्डिंग सुद्धा झाली परंतु 2 धावा मिळतील. वेगानं निघाली, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि या 2 न मात्र धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे जाईल. ती तब्बल 18 अंकावर, 20 अंकावर. 20 धावा. यावेळेला मात्र फटका उंच उडाला आहे. नवीन फलंदाज येत आहेत दीपक शेळके मैदानाच्या आतमध्ये. दीपक शेळके यावेळेला पहिल्याच बॉलवर सिंगल प्राप्त केली त्यांनी आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या आता स्कोर कार्डवर येणारी 14 बॉल आणि 13 धावींची आवश्यकता. 21 धावा लागत आहेत. 14 मध्ये 13. 14 चेंडू आणि 13. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 श्वान. अगदी 2 मित्र पाहायला मिळतात, आनंद घेत आहेत. मध्ये 13. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. या वेळेला मात्र फटका उडवलाय आणि फटका पोहोचलाय सुद्धा सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेचा फटका आणि या 6 धावेनं धाव फलक आता पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली 27 धावसंख्या. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आता टोटल 27-7ची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 7 धावा आता या मॅच मधलं समीकरण पाहायला मिळत आहे. चांगला बॉल सन्मान दिलाय. खरा बॉल त्याच्यावर प्रहार षटकार आणि नंतरच्या चांगल्या बॉलवर सन्मान. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. आता 12 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता पाली टीमसाठी. 12 बॉल आणि 7 धावा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र स्विच इट रिव्हर्स खेळलेत. फटका चांगला. फिल्डरला बीट करताना चेंडू सीमा पार चौकार आणि या चौकारानं आता मात्र समीकरण राहिलंय. येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता आहे.
आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल पाहायला मिळतो. या बॉलवर मात्र एक सिंगल मिळवली आणि या सिंगलनं आता मात्र राहिल्या 2 धावा. येणाऱ्या 10 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. 10 चेंडू आणि 2 धावा. बरंच अंतर पाहायला मिळत आहे. धावा कमीत कमी 40+ धावा 45 पर्यंत पोहोचणं महत्वाचं होतं. धावा कमी आल्या. फुलटॉस बॉल हवाई सफर काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं आणि यावेळेला हवेशी बातचीत करताना चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. विजयी फटका आणि इथून मात्र पाली संघानं हा पहिला सामना जिंकलाय पहिल्या फेरीचा. हार्ड लक टीम विचुंबे संघ आपल्याला पुढच्या महासाठी स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम पाली संघ. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. चला आपण स्वागत कक्षामध्ये जाऊया आणि सन्मान करूया. सन्माननीय